अशा प्रकारे भरताना या ठिकाणी बोलणं ऐकल्यानंतर हनुमंतरायला प्रभू रामचंद्र कथा सांगण्याविषयी उत्साह निर्माण झालेला आहे. श्री गणेशाचं नमन करून या ठिकाणी कथेला या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. आम्हानीचे मने सोय राम अनुभवने जगी राम रुपया देखने भरत उल्लंघना के विघडे. खरोखर कारण भरताचं उल्लंघन या ठिकाणी माच्यानं म्हणजेच उल्लंघन होत नाहीये. अशा प्रकारे या ठिकाणी कथेला म्हणजे या ठिकाणी असणारं पोषकता निर्माण झालेली आहे. हे बंधू दाखता रामाचा दोय आम्हा रामाचा केवी उल्लंघो याची आवाज लाईन कथेचा. प्रभू रामचंद्राचा धाकटा बंधू या ठिकाणी असणारं वचन उल्लंघन करता येत नाही. मला राम रामासारखाच आहे. हे भरताय के सावधान त्रिकोटी आर्य गुणंदनाय देऊनी तुम्हासी समाधान पुढाय गमना. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आपण सर्व वनवासाला निघालो त्यावेळेस चित्रकूट पर्वतावर तुमची आमचे या ठिकाणी भेट झाली. प्रभू रामचंद्राची तुमची भेट झाली. घेऊन अगस्तीच्या भेटी सांगून गुया गोटी शरभंग ऋषी जगजेटीन उठा उठ्या. पुढे या ठिकाणी अगस्तीची भेट झाली. शरभंगाला या ठिकाणी तिथं गेले. विरोध येऊन आडवा सीता उतलोनियात निघे देवदा रामे करुणी बाणला मारी. विराट आडवाला त्या ठिकाणी रामाने एकाच बाणासर त्याला म्हणजे मारून टाकलं. हे जटाईचे संख्ये पाडिले येऊन पंचवटीचे राहिले आश्रम मनोरम यार दिले राखण ठेवले. पुढे या ठिकाणी म्हणजे पंचवटी या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणजे असणार म्हणजे पंचवटीच्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची असणारी गुहा बांधले या ठिकाणी. कलिता वन विहारासी सौमित्र मारिले शबरासी शूर्पणखा माता होय त्यासी लक्ष्मी मनासी. त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे त्रिशरा खरदूषणाचा काटा काढलेला आहे. अशा प्रकारची पर्णकुटी करून त्या ठिकाणी राहू लागले. सौमित्र केलं विंदाण सवेग छेदले नाक काढाई खरदूषणा गेली राम लक्ष्मण. अशा प्रकारे असणारी म्हणजे चित्र असणारी म्हणजे शूर्पणखा आली तिचं नाक आणि कान लक्ष्मणाने छेदून घेतलं. 14 सहस्र रक्षक गण त्रिसरा आणि खरदूषण श्रीराम लक्ष्मण आणि त्याच्या असणाऱ्या कैवरार्थ त्रिदशराखर दोषांत त्या ठिकाणी आले. प्रभू रामचंद्राने त्याला मारलं. रामे आपण मुक्त एक क्षण न लागता त्या तिघांचाही काटा त्या ठिकाणी काढला. जनस्थान ब्राह्मणा करता मुक्त करून ठेवलं. कोणी ते मातन तळमळी लंका नाथ शूर्पणखेचं नाकान झाल्यावर शूर्पणखा फ्या करीत त्या ठिकाणी रावणाकडे गारानं घेऊन गेली. ते असणारा रावण तळतळ करू आला. आता काय करावं विचार करू लागला. हे मृग वेशे दिदला माईचासी देखता सीता या उल्हासी तोच्या मागे कांचोळी सिंचराम मारीच मामाला या ठिकाणी असणारं म्हणजे हरिण बनवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजेच भिक्षा म्हणून एक असणारं संन्यासाचं रूप धारण करून या ठिकाणी पर्णकुटी समोर सीतामाईकडे गेलेला आहे. हे मायेचा मृग निघया बाहेरी राम काढून नेलाय दुरी जटाई चरू गेला सीता सुंदरी. सुंदर अशा प्रकारचं हरिण त्या ठिकाणी म्हणजे पर्णकुटी समोर बागडू लागलं. सीतामाईची दृष्टी त्यावर गेली. त्याला म्हणजे सोन्याची चोळी शिवा कातड्याची चोळी शिवावी अशी इच्छा निर्माण झाली. रक्षण ठेविला लक्ष्मण कुणी माया मृग वचन आहे अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या पाठोपाठ गेले. त्या ठिकाणी लांब दूरवर त्या ठिकाणी हुलकावीत नेल्यानंतर या ठिकाणी म्हणजेच त्या रामानं त्याला बाण मारल्याबरोबर ए सीते धावे लक्ष्मणा धावा असा आवाज त्या ठिकाणी काढला. ए रावण येऊनी कपटे काही हरिली जानकी सुंदरी त्या कारवारात लक्ष्मण गेलेले तर लक्ष्मण रेषा वाढली. या ठिकाणी नाही ती बोलली. या ठिकाणी बोलल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण गेले आणि इकडे या ठिकाणी रावणाने ही संधी साधून सीतामाईला घेऊन गेला.
अशा प्रकारे जटाचं उद्धरण केलं. प्रभू रामचंद्र सीतेचा शोध करत निघाले. हात पाया विना मोधळा कबंद गिळावयालाय रामिनी जबान छदिलन बाटा विलाया. त्या ठिकाणी कबंद अशा प्रकारचा आडवा हातापाया नसलेला अशा प्रकारचं जड त्या ठिकाणी आडवं गेलं. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने त्याला मार. पंपात्रिया महावीराई आम्ही भेटलो वानर स्वामी मिळाला रामचंद्र भाग्य आणि मग त्या ठिकाणी असणारे पंपा सरोवर सगळेजण एकत्र त्या ठिकाणी आले. आम्ही सर्वजण त्या भेटी झाली. अशा प्रकारची कथा हनुमंत राय आपल्या तोंडून भरताला सांगतायत. वाली व सुग्रीवा वैर भारी दर राज हिरण्या जळकरी त्या ठिकाणी म्हणजे वाली आणि सुग्रीवाचं वैर निर्माण झालंच किष्किंधेमध्ये. त्या ठिकाणी असं कारण घडलं. त्या ठिकाणी म्हणजेच ऋषिमुख पर्वतावर या ठिकाणी असणारा तो सुग्रीव येऊन राहिला. रामासी रामे कुडा विलया मासी आणि मग अशा प्रकारे म्हणजे असणाऱ्या वालीला शाप होता. वाली तिथपर्यंत येऊ शकत नव्हता त्या ठिकाणी आणि सुग्रीवाचा आणि आमच्या सर्वांचं या ठिकाणी सख्य झालं. आणि मग या ठिकाणी त्या असणाऱ्या सुग्रीवाच्या कैवारार्थ त्या ठिकाणी वालीचा वध केला. वाली सुता युवराज करोणी सीता सुतीचे काजा झडकणी पाठविला ओधान सांगत मला. त्या ठिकाणी म्हणजे वालीचा वध करून या ठिकाणी सुग्रीवाशी मैत्री केली आणि मैत्री करून या ठिकाणी सर्व आम्ही वानर सेना या ठिकाणी सीतेच्या शोधा करता निघालो. सीता सुती आणली ती मग निघाले लवालाये आणि मग या ठिकाणी मला सीता शुद्धी करता पाठवलं. मी सीता शुद्धी या ठिकाणी आणली आणि अशा प्रकारचं असणारं म्हणजे समुद्र बांधण्याचं काम पुढे सुरू झालं. विभीषण शिकवे रावणासी न मानितो त्याच्या वचनासी शिष्टाई करण्याकरता या ठिकाणी म्हणजेच पाठवलं. ते असणाऱ्या म्हणजे अंगद या ठिकाणी लाथा मारल्या त्या ठिकाणी आणि परत या ठिकाणी आला. रावणाने ती शिष्टाई मानली नाही. वानर सन्नया परमिताय हाती पर्वत झेलिताय सागरी घालित त्वरित नेलाची दो बांधिला. आणि मग अशा प्रकारचं असणारं सर्व काही म्हणजे सगळ्यांनी मदत केली. असणारा म्हणजे असणाऱ्या समुद्रावर असणारा पूल तो या ठिकाणी तयार केला. करुणिया लंका लागे वानर प्रवेशला दुर्गे वस्तू आणि सर्व असणारे वानरसेना दुर्गावर त्या ठिकाणी चढले. सर्व एकत्र असणारे लंकेला वेढा घातला. राक्षस सैन्य भाऊ चाल मराता कृपा झाली भगवंता एकाच अपराधाचा लोक समजता केवी मारू. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी एकाचा अपराध चौदाला या ठिकाणी कसं मारायचं हा विचार या ठिकाणी मनामध्ये आला. श्रीराम दीन दयाळ श्रीराम सोय स्नेहाळ श्रीराम कृपा कल्याण प्रताप पाळ श्रीराम. प्रभू रामचंद्र कृपा करणावळू आहेत. सर्वावर कृपा करणारे आहेत. अशा प्रकारचे असणारे प्रभू रामचंद्राचे ब्रीद आहे. राम कृपेचा कोवाळा राम जीवीच्या जिवाळा राम कृपाळू कळवळा लोक सकळा. राम जीवीचा जिवाळा आहे. राम कृपेचा कनवाळा आहे. सर्व काही गोष्टी प्रभू रामचंद्र जगताचं रक्षण करणारे आहेत. रामे जगाची उत्पत्ती रामे जगाची तिथी गती रामे जगाची विश्रांती मूर्ती. प्रभू रामचंद्र जगाची विश्रांती आहेत. प्रभू रामचंद्र जगाचे प्रतिपाल करणारे अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र विश्वाचे मालक आहेत. निरापराधे केवी मारू मनोनी मांडीला शिष्टाचारू पाठविला अंगद विरुनाती चतुरा. निरापराध अशा प्रकारे या सर्व सैन्याला मारायचं नाही. प्रभू रामचंद्र असे कनवाळू आहेत तर त्यामुळे अंगद शिष्टाई करता पाठवलं. तेने शिकविलाय भवतरी तीन ते मानिचा लंका पती मग मांडले युद्ध घातीने केली शांती. अंगदाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. काही शिष्टाई केली परंतु रावण ऐकत नाही. असा प्रकार त्या ठिकाणी झाला. युद्ध झाले घोरांदर मंत्री प्रसादिया महोदर इंद्रजितादिया महावीरन कुमाराय मारिले. त्या ठिकाणी युद्ध घोरांदर झाला. राक्षस मारले गेले. त्या ठिकाणी असणारे रावणाचे पुत्र जे काय अखेया कुमार सर्वजण या ठिकाणी असणारे इंद्रजिता सकट सर्वांना या ठिकाणी मारलं. महाभाऊ कुंभकर्ण उभा तिला विंदणे बाळ आहे आदिनाक काळ का
पुन्हा शिर कमळा तो कुंभकर्ण नावाचा या ठिकाणी रावणाचा भाऊ, त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी प्रभू रामचंद्राने एका बाणा सरसर त्याला मारून टाकलं. हे बंधू पुत्राचे दुःख या भारी धाई मुखी शंका एकही रावणा दुर्दशा धोरील सुरा प्रधान पुत्र या ठिकाणी म्हणजे आणखीन आपले असणारे म्हणजेच सगळं काही कुंभकर्ण बंधू या ठिकाणी मारला गेला, याचं दुःख रावणाला सारखा त्या ठिकाणी तळतळ करू लागला. दुःखे आरंभला भवतना दुर्बळी हा रघुनाथ माझे काही न चल मतन जात खातर आता काय करू, आता माझं कोणी जिवंत राहिलं नाही, मी आता एकटा राहून तरी काय करू, सारखं दात ओठ खाऊ लागलेला आहे, सारखं रात्रंदिवस तळमळ करू लागलेला आहे. ठिकाणी असणारे माझं सर्व काही असणारं जीवित शरणागता करता जर मी या ठिकाणी काय ते खर्च केलं तर असणार राम या ठिकाणी विजयी होईल. अशा प्रकारे ऐसे विचारोली चित्त पसरली अंगाची वाखाती हृदय जेलेली ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्र. अशा प्रकारचा मनात मध्ये विचार केला, विचार करून लक्ष्मणाने आपल्या हृदयाच्या ठिकाणी ती अशा प्रकारची शक्ती झेलल्या गेली. शक्ती भेदिता लक्ष्मणा गरजे सिंहना दे रावण त्यावरे चालेला रघुनंदन धनुष्य बाण सजुने. अशा प्रकारे असणारी ती शक्ती लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी संचार झाल्यानंतर रामप्रभू म्हणले रावणाकड धनुष्यबाण घेऊन सज्ज झाले. सोडून निर्वाण बाण तत्काळ मारावा रावण येरे साधिले विंधन पाठी देऊन पळाला. निर्वाणीचा बाण अशा प्रकारे म्हणजे तर रामप्रभूने सोडला, पण ती अशी परिस्थिती रावणाने जाणली, जाणल्यानंतर तो पाठी देऊन पळून गेला. पळाल्यावरी राम राव सर्व तन करी गावाय सजानो दृढ भाव रावण पाठी देवने. रावणाला माहितीच होतं की जर आपण पाठ दाखवली की पलट्याच्या पाठीमागे राम लागत नाही. पळवणी या रावण विजय झाला रघुनंदन पाव आला लक्ष्मण तो मूर्छा पण असे तो असणारा रावण पळून गेला. रामप्रभू परत आले, लक्ष्मण मूर्छित पडलेला अशा प्रकारची परिस्थिती रामप्रभूंनी पाहिली. कुरवाळवणी अमृत हाती गेले निर्वीर्य ते शक्ती विशल्य न करी रघुपती ब्रह्म वचनापूर्ती राखे. अशा प्रकारे असणारी ती शक्ती आहे रामप्रभूने तोडली. ब्रह्मदेवाचं वचन खरं करण्यापुरतं तेवढ्या प्रती असणारी शक्ती त्या ठिकाणी राखून ठेवली. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वतन करी रघुत्तम आदरीला लौकिक धर्म रघुत्तम उठवावं. ब्राह्मणाचं त्या ठिकाणी ब्रह्मवचन खोटं करीत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणजे असणार प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला त्या ठिकाणी तेवढ्या पुरती शक्ती ठेवली. बोलावणे सुसेन वैद्य राज पुसता झाला रघुराज वेगी उपाव सांग माझ बंधू राज एवढ्यामध्ये असणारा तो काय तर म्हणले सुग्रीव राजा बोललेला आहे. राम त्या ठिकाणी विचारू लागले ते माझा जो असणारा भाऊ आहे हे कशा प्रकारे उठेल, अशा प्रकारची परिस्थिती मला सांग. सुशन वैद्य सुबुद्धी आणविला दिव्य औषधी शक्ती बेदली हृदय संधी ते शुद्धी विरवाव. असणारा तो सुशन वैद्य सर्व काय त्या ठिकाणी म्हणला मला औषधाची जाणीव आहे, परंतु हे औषध आणण्याकरता त्या ठिकाणी म्हणले पाठवावा. सूर्योदय न होता पावा नवा औषधी समुदाव म्हणून निम्मज धाडी रामराव माभाव पर्यसी. अशा प्रकारे म्हणले माझा असणारा भाऊ आहे, याच्याकरता कशा प्रकारे औषध आणायचं मी सांगतो ऐक. मी आलो वेगवेगळं औषधी भारत येथे लागो पाय वशिर मग डोंगर उपडीला. अशा प्रकारे तो असणार काय तर म्हणजे तो असणारा बाण उपटला. मार्गी जाता त्वरण मी तो बाण राम नामांकित देखोनी आलो येत तो अद्भुत देखिले. अशा प्रकारची परिस्थिती राम नामांकित अशा प्रकारचा तो बाण आलेला पाहिल्यानंतर मला अशा प्रकारचं अद्भुत हे कौतुक मी पाहिलं. राम रूपे ब्रह्मचित बोल बोलिलो बहुत ते क्षमा करो रघुनाथ मार्कट उद्वत. अशा प्रकारे असणारे तो प्रभू रामचंद्र असणारे मला रामा तुम्ही मला क्षमा करा अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणून देखोनी तुझा आश्रमात झाला विश्राम मने विसरलो मग मन धर्म स्वया सर्वाही सम राम सुख. अशा प्रकारचं असणारे त्या भरताशी तो असणारा हनुमंतराय बोलू लागलेला आहे. तुझं जे असणारं सर्व काय देव धर्म कर्म सर्व काय त्याच्यामुळे मी सर्व काही विसरून गेलो. पक्षी सिद्धांत बोलत दिलेला जविला वेदांत सरस्वती चित्त भ्रमित बृहस्पती तेच वेडावला.
बृहस्पती त्या ठिकाणी वेढवलेला आहे. पक्षी त्या ठिकाणी वेदांत बोलतात. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी त्या असणाऱ्या हनुमंताला दिसली. सांडून सकाळ मत्सर भरत आश्रमी निरंतर भूते वर्तती एकत्र मत्सर रामनामे. रामनामामुळे सर्व त्या ठिकाणी निर्मत्सर झालेत. भूत सर्व त्या ठिकाणी कसल्या तऱ्हेचा आणि सर्व त्या ठिकाणी रामनामाचं त्या ठिकाणी काय तर आनंद करू लागले. वर्णिता रामनामाचे गुण कपी नाटवे कपी पण हनुमान झाला मोर्चा पण देहाचे बाण विसरला. त्या ठिकाणी असणारं रामनामाचं गुण वर्णन करीत असताना त्या ठिकाणी असणारा तो भरत त्या ठिकाणी म्हणजे मूर्छित पडला. देखून कपीची अवस्था भरत ओसरला चित्ता श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मय चित्ता होऊन. त्यावेळेस असणारा भरत मनामध्ये विस्मित झालेला आहे. जो असणारा हनुमंतराव आहे आणि हनुमंतराच्या ठिकाणी असणारी काय ते भारताची कीर्ती ऐकल्यानंतर विस्मित झालेला आहे. मन बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अंकृती रामी मिळाली निश्चित बाह्य स्फूर्ती विसरला. आज त्या ठिकाणी मन बुद्धी चित्त सर्व काय बाहेरची असणारी स्फूर्ती सर्व काय तो विसरला. अंग झाले रोमांचित वाचा झाली सद्गदित नेत्री आनंद अश्रुस्रवत भरत मूर्छित पडला. अंग रोमांचित झालेला आहे. डोळ्यावाट पाणी वाहू लागलेले. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो असणारा भरत मूर्छित पडलेला आहे. श्रवणी ऐकता श्रीरामचंद्र भरता लागली योग मुद्रा विसरला तो निद्रा चंद्र कृपर उभीराची. कानाने ते असणारे रामाचं चरित्र ऐकलं त्यावेळेस त्याची असणारी ते झोप नाहीशी झाली. अशा प्रकारे निद्रा चंद्र सर्व काही विसरला. नाठवे देग वाना राम रोपी जडला पूर्ण खोंडला बोल तुटले मौन भरत पण विसरला. आज त्या ठिकाणी काहीच आठवणार बोलणं त्या ठिकाणी काही सुचत नाही. खुंटली जाणीव काही बोलण्याची आता अशा प्रकारची परिस्थिती झाली. भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमान पण दोघास नाठवे दोन्ही पण तटत पूर्ण श्रीरामे. असे भरत असणारा भरत पण विसरला. हनुमान असणारा तो हनुमान त्या ठिकाणी काय तर राम नामामुळं दोघांच्या ठिकाणी सर्व काही विसर पडला. दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठव करी कोण बाप कृपाळू रघुनंदन पूर्ण चेतवी. दोघही दोघांच्या ठिकाणचं असणारं दोन्ही पण विसरले गेलो. त्याच्यामुळं आपण कोणत्या कार्याला आलो आपल्याला कोणतं काय कार्य करायचं अशा प्रकारची आठवण राहिलेली नाही. जीवन काळा सावध केली प्राणशक्ती परिचारली इंद्रिय पाठवता झाली झापडी उघडली नेत्रांची. अशा प्रकारे जीवन काळा त्या ठिकाणी काय ते सावध झालेली. डोळ्याला जी झापडी पडली होती ती झापडी अशा प्रकारची उघडल्या गेली. चित्त चेतनेचे धरित मन पूर्व संकल्प आठवित बुद्धी निश्चयाचे अंगे कारित राम कार्यार्थ साधावया. अशा प्रकारचं असणारी चित्ताच्या ठिकाणी चेतना सर्व काही नाही नष्ट झाली. कोणत्या कार्य काय करायचे असं कार्याची आठवणच राहिलेली नाही. अकस्मात सावध व्हाय म्हणे मजा झाले काय उगाची येत तटस्थ आठव नोव्हे स्वामी कार्या. या काही की म्हटलं त्या ठिकाणी सावधान झालेलं आहे आणि एकदम आपल्या असणाऱ्या स्वामीच्या कार्याची आठवण झाली. करो पाये ओढान भरते घातले लोटांगणे मज सनात न करिता पूर्ण केवे प्रयाण करो पाहसी. आपलं असणारं काय तर स्वामीचं कार्य करायचं म्हणून तो असणारा हनुमंतराव उड्डाण करू लागला. उड्डाण करीत असताना भरत म्हणू लागलेला अरे मला या ठिकाणी मी अनाथ आहे मला सनात केल्याशिवाय तू उड्डाण कसं काय करतो. भोजन करावे येत श्री तीर्थ प्रसाद देवा माते उपेक्षु नाही अर्थात तुम्ही निज चित्ते कृपाळू. असे तुम्ही असणारे काय ते कृपाळू आहेत. या ठिकाणी काय ते थोडस भोजन करावं वगैरे अशा प्रकारे त्या ठिकाणी भरत हनुमंताला बोलू लागलेला. अंगराली श्रीराम भक्त पूजा न करिता जाऊ देता त्याच्या सगळ्या कर्माचा घात अदपात तो भोगी. आपल्या घराच्या ठिकाणी रामाचे भक्त आले तर त्याचा आदर केला पाहिजे सत्कार केला पाहिजे. त्याचा जर अवमान केला तर त्याला काय तर त्या ठिकाणी अधोगती आहे. निज धर्म विवंचना तुझा नवी तशी कपिनंदना सर्वता उदासन करी मना म्हणून चरण लागलो. अशा प्रकारे असणारे ते भरत हनुमंताला म्हणू लागलेला आहे तू मला अशा प्रकारची उदास अवस्था करू नको मी तुझ्या पाया पडतो. ये वारीला त्वरित जायचा राम जायचा भरत वेळोवेळा पाया लागत अनुचित सर्वथा. त्या ठिकाणी वेळोवेळ त्या ठिकाणी काय ते म्हणले तू असणारा भरत विनोनी करू लागलेला आहे. ऐकोनी कपीचे वचन भर झाला हास्य वदन तुझं सकळ धर्माचे निज ज्ञान मज चालवण का करीसी. अशा प्रकारचं तू सकाळेस आणि तुम्हाला या ठिकाणी ज्ञान विना अशा प्रकारचं तू अवमान का करतो. सर्वासी अग्र जन्म ब्राह्मण कुळशीळ सगुण गुण वेदशास्त्र संपन्न आली आपण पूजावा.
अशा प्रकारे सर्वस्व सगुण संपन्न अशा प्रकारे आपल्या मधले असणाऱ्या द्वारी जर आले तर आपण त्याची पूजा केली पाहिजे. बरं तैसा हो का भक्त श्रीराम भजनी रथ भगवत बुद्धीने पूजा करीत तोची संत सर्वज्ञ. सर्वज्ञ संत कुणाला म्हणायचं? भरतासारखी पूजा करायची. जोग असणारा राम भक्त आहे आणि राम भक्ताची पूजा केली तर तू असणारा संत सर्वात श्रेष्ठ सर्वज्ञ समजावं. ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंताची स्वय साच्याची पूजा तो दैवाचा परमार्थाचा असेल असे ज्ञानी आत्मा अशा प्रकारे कोणतं म्हणले असणारे काय तर भक्ताची पूजा करणारा सर्वात श्रेष्ठ दैवाचा. त्याच्या करी जो पेक्षाला तो महादुःख दारुण भोगी अक्कल पांत पूर्ण ऊर्ध्वगमन असे. त्याचा जर कोणी त्या ठिकाणी अवमान केला तर त्याच्यासारखा दोषी दुसऱ्या कोणी नाही. ऊर्ध्वगमन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तू तेव्हा भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सभायाभ्यंतर साचे निश्चयाचे राम केवळ तू अशा प्रकारे असणार काय तर भक्तीचा ठेवा. अशा प्रकारे तुझं हृदय राम रूपाने भरलेलं अशा प्रकारे तो भरत असणारा हनुमंताला बोलतोय. ज्ञान तरी अत्याद्भुत श्रीरामाचे सभायाभ्यंतर साचे निश्चयाचे राम भजन ज्ञान तरी अत्याद्भुत जग ब्रह्म रूप देखत ब्रह्मानंद सदा डुलत ब्रह्मभूत कपिनाथ. अशा प्रकारे तू रामाचा भक्त आहेस आणि सर्व जगाच्या ठिकाणी तू काय तर रामालाच पाहतोस. अशा प्रकारे असणारे तो काय तो भरत हनुमंताला बोलतो. ऐशी अशी देखो न ज्वल करी पूजन नमन तो महापापी पूर्ण राम दर्शन त्याच कायचे. अशा प्रकारे श्रेष्ठ भक्ती करणारा भक्त असताना त्याच्या जर त्याच्या ठिकाणी जर पूजा नाही केली तर त्याच्यासारखा पापी दुसऱ्या कोणी नाही. राम साधूची आहे द्रष्टी राम साधूची आहे गाठी राम साधूची आहे पोटी सज्जन भेटी राम भेटे. सर्वांच्या ठिकाणी स्वहिता कारण संगती साधूची. सर्व साधूच्या ठिकाणी राम आहे इतरच्या ठिकाणी राम आहे. त्याच्यामुळेच असणारे काय तर त्या भक्ताच्या योगाने रामाची भेट होते. राम साधूची आहे व्रती राम साधूची आहे स्थिती राम साधूची आहे भक्ती श्रीराम प्राप्ती सत्संगी. रामाच्या साधूच्या संगतीनेच म्हणजे रामाची भक्ती होते. साधूच्या कारण स्वहिता कारण संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे अशा प्रकारची त्या ठिकाणची परिस्थिती झालेली. राम सत्संगात तुडला राम सत्संग विकला राम सत्संग लाजला राम राहिला सत्संग. जर आपल्याला हरी प्राप्ताची उपाय धरावे संतांची ते पाय. अशा प्रकारे म्हणलं राम असणारा काय तर सत्संगाच्या ठिकाणी त्या ठिकाणी राहिलेला आहे. भक्त सभाय श्रीराम राव कपी स्वय भक्त राव भाग्य भेटला महाराव सभाग्य पाव केवढा मी. किती मिळतो या ठिकाणी भाग्यवंत झालो म्हणले. तू असणारा राम रामाचा भक्त असणारा केवळ मला रामच म्हटलं. अशा प्रकारे दोघं चाललं काय ऐकोली भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता दूर भरताला नमुने सत्वर काय कपिंद्र बोलिला. अशा प्रकारे भरताचं बोलणं ऐकल्यानंतर हनुमंत त्या ठिकाणी विस्मित झालेला आहे आणि विस्मित अवस्थेमध्ये हनुमंत भरताला काय बोलू लागला? श्री रामानुज तुझे वचन सर्वथा उल्लंघवे पूर्ण नमो संकोचित अंत्यकरणाचे सावधान अवधारी. असे तू असणारा काय राम प्रभूचा भाऊ आहेस. अशा प्रकारे आणि तुझ्या मनाच्या ठिकाणी संकोचितपणा धरणं ते तर मी तुला सांगतो तशा प्रकारे आहे. सौमित्र पडिला विषेद नाही घेतले जीवन तेथे मी करिता भोजन त्याची दूषण राम भजन. अरे लक्ष्मण असणारा त्या ठिकाणी आघाताने पडलेला आहे दुःखी झालेला आहे. तेव्हापासून मी अजून त्या ठिकाणी भोजन केलं नाही आणि जर आता या ठिकाणी जेवण करायचं म्हणलं तर माझ्यासारखा दोषी दुसऱ्या कोणी नाहीये. श्रीराम बसला चिंत वान्य भार शोकाकुलित बिभीषण दुःख तळमळीत मदती आहार केवी. आज त्या ठिकाणी म्हणले असणारा राम त्या ठिकाणी काय ते दुःख कुलीत बसलेला आहे. बिभीषण शोक करतोय. अशा प्रकारची परिस्थिती असताना इथं मी जेवण कसं करायचं? स्वामी भरता विनंती ऐक मज द्यावे चरणोदक संभावना सकळी कथेने देख पावली. म्हणून त्या ठिकाणी असणारे स्वामी माझी एक विनंती आहे. मला जेवण नको फक्त तुमच्या पायाचं असणारं तीर्थ मला द्या. मला सर्व काही या ठिकाणी पावलं तुझे चरणार्थच घेता विजय होईन सर्वता सौमित्र उठविन तत्वालंकनाथ जीवगात. अशा प्रकारे मला तुझ्या पायाचं तीर्थ घेतलं ना की मी सर्वत्र अशा प्रकारचा विजय होईल. उभवली रामराज्याची गुढी तुटेल देवांची बांधवडी सीता सोडविल तातडी येथे रोकडी आणि अरे बघ
अशा प्रकारचं तीर्थ तुझं सेवन केल्यानंतर रामराजाची गुढी उभा करील, तशाच प्रकारे सीतेची सोडवणूक करील आणि रामराजाची गुढी या ठिकाणी उभी करील. अशा प्रकारे मनोनी चरणी ठेविला माता तव भरत म्हणे मागुत काही विनविने कपिनाथाचे तत्वता ऐकावे. अशा प्रकारे पुढे आणखी त्या भरताचे पाय धरले. पाय धरल्यानंतर तो असणाऱ्या हनुमंताला भरत काय विनंती करतोय? श्री रामदर्शनात चित्त भोवताले उत्कंठितात नेस्तवालो येत काही मज चाले ना. अशा प्रकारे तो असणारे रामाच्या भेटी करता माझ्या अशा प्रकारच्या मनाच्या ठिकाणी उत्कंठा निर्माण झाली, पण माझं या ठिकाणी काही चालत नाही. बाण तुझे सवे देईन त्यावरी करी आरोन माझे वरचे लोटांगणे श्रीराम आपण करावे. ऐकलंच का हनुमंता? मी असं माझा जो असणारा बाण आहे तो बाण तुझ्या बरोबर देईल. त्या बाणाला माझ्या रामाचा निरोप सांगा, रामाला माझं लोटांगण सांगा. अशा प्रकारची परिस्थिती येतो कुणी कृत करते झालं तुझ्या निसनात ते कृपाळो श्रीराम भक्त मनोगत रक्षावे. अशा प्रकारे म्हणजे एवढा जर माझा बाण नेला आणि तिथं रामाचं त्या ठिकाणी काय दर्शन घेतलं, खरोखर मी कृत्यकृत्य होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणून श्रीराम नाम स्मरत तुझं श्रम नाही सर्वचा जाणून माझ्या मनोगत वचनार्थ असे तू काय सारखं रामनामाचं चिंतन करतोस, तुला या ठिकाणी एक क्षण सुद्धा तू रिकामा राहत नाही. अशा प्रकारे मग त्या ठिकाणी भरत म्हणू लागलेला भरत वचन हनुमंत विस्मय पण कोण उल्लंघे तुझे वचन म्हणून चरण वंदिले. खरोखर त्या ठिकाणी असणारे हनुमंतराव विस्मय झालेले. तुझं असणारं बोलणं ऐकल्यानंतर तू असणारा हनुमंतराव त्या ठिकाणी विस्मय पडले, भरताचे पाय धरले. वाचाशी पडले महामौन राहिला दोन्ही कर जोडून येरे चापी सजून या गुणस्थिती बाण चढवे. अशा प्रकारे त्या ठिकाणी वाचेशी मौन पडलेले. शेवटी असणारा तो बाण असणारा भरताने हनुमंताकडे पाठवला. भरत प्रेमात भूत प्रेम बांधिला कपिनाथ सर्वता काही न चले माता वैसे पर्वत सह बाणाग्री. अशा प्रकारे म्हणले बघ आता एवढी विनवणी केली, आता याच्या पुढे माझे काही चालत नाही. मग एवढंच कर म्हणले हनुमंता, माझ्या असणाऱ्या बाणाच्या आग्रावर म्हणजे बाणाच्या टोकावर बस. करोनी प्रदक्षिणा नमने घेतले चरण तीर्थ मागवण बारी करिता रोण येरे संधान येऊजिले. अशा प्रकारे म्हणजे प्रदक्षिणा केली, पायाचं तीर्थ घेतलं, बाणावर अशा प्रकारे असणारा तो हनुमंतराय बसला आणि कशा प्रकारे संधान सोडलं. वडी काढवले कानडी वरी बैसोयला परवडी गुणी जोडून झाडाडी बाण प्रौढी सोडीला. त्या ठिकाणी दोरी ओढलेली अशा प्रकारचा तो बाण म्हणले असणाऱ्या भरताने सोडला. करोनिया रामस्मरण भरते सोडीला निजबान कपिक करोनिया रामस्मरण गगने बाण उसळला. तो असणारा बाण आहे त्या बाणाने रामाचं स्मरण केलं. प्रभू रामचंद्र. कुणीच घडी मोडली नाही, रामचंद्राच्या नावाचा गजर कुणी केलाच नाही. हनुमान जाता गगनात गगन अवघे लगले की दिव्य त्याचा अद्भुत त्याचे भास्वत आच्छादे. अशा प्रकारे असणारा हनुमंतराय आकाशात गेलेला आहे. आकाशात गेल्यानंतर उंच उड्डाण असल्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती हनुमंताची दिसू लागली की प्रत्यक्ष सूर्य दिव्य दुदुंबी सुरवारी स्वर्गीत राटीला भेरी पुष्पवृष्टी सुरवारी केली श्री कपीच्या. असणारे देवाने काय तर त्या ठिकाणी म्हणले जे जेकार केला, दिव्य दुदुंबी नावाचं वाद्य वाजवलं. अशा प्रकारची परिस्थिती झाली. गंधर्वाच्या गायला सिद्धांचे जय कार्य गर्जन देवंगनाचे नर्तन कपीचे गर्जन निज गजन. असणाऱ्या कपीच्या हनुमंताच्या नावाची त्या ठिकाणी गर्जना चाललेली आहे. तशाच प्रकारे सर्व असणारे देव असणाऱ्या नृत्यांगणा त्या ठिकाणी नृत्य करू लागल्या. विजय झाला कपिंद्र आता उठवेला सौमित्र निवटून राज्यात भारत शिर मारिला. अशा प्रकारे आता असणारा जो म्हणतात काय तर हनुमंतराय विजय झालेला आहे. आता जाईल आणि तू असणाऱ्या रावणाला मारील. तुझ्या देवाची बांधवडी नृत्य करती तातडी स्वर्गी उभो आणि गुढी जय जयकारी गरजती. तशाच प्रकारे असणारे त्या ठिकाणी असणारे स्वर्गातले देव त्या ठिकाणी काय ते नाचू लागलेत आणि रामाच्या नावाचा जय जयकार करू लागले. स्वर्गी असणारे स्वर्गातले सुरवर त्या ठिकाणी नाचू लागलेले. हनुमंताचे गमन स्वर्ग मार्गाने चाललेले. कडे रघुनंदना झाला अत्यंत इकडं रडून वाचणारी रडून सांगणारी बॉलवाजवड मला नाही जमायची. ती बॉलवाजवड कुठे ती? मला रडता येत नाही. तुम्हाला जमतंय वाटतं, विना पाचाल जमते ना.
पण इकडे विलापत सांगता येत नाही. जनाबाई रणसिंग वाचकाची सेवा करतील आणि नवनाथ परकाळे हे सूचकाची सेवा करतील. पाहिजे ऐकणार अशा प्रकारचा इथे गैजपा केला पाहिजे. हा की जय बजरंग बली हनुमान की जय. कडे रघुनंदन झाला अत्यंत उद्विग्न सावध पर्य सावधान वचन मांडिले. श्रोते सज्जनांनो, या ठिकाणं हनुमंतराय या बाणावरती बसून स्वार झाले. आपण याची कपिनंदना लागले विलंबना न कळे काही झाले विघ्न राक्षसी छळून मारिला. काय झाला सर? माझा हनुमंत काय येत नाही? काही एखादं विघ्न आलं नसेल ना, किंवा राक्षसाने त्याला छळून मारलं की काय? अशा प्रकारे त्या ठिकाणं दुविधा अवस्था रामाच्या मनाची झाली की सगळा पर्वताची चुकला नखे पर्वतराशी गेला की जाता मार्गाची बोलला वेडावला कपिंद्र. काय झाला असन? किंवा नीट त्या ठिकाणी गेला असावा काय? पर्वताचा मार्ग चुकला की काय? नेमकं काय झाला असन? का उशीर लागला? हनुमंत काय येत नाही असा विचार प्रभू रामचंद्र करू लागले. की नीट त्याची गेला पर्वतही टाकीला औषधी नोळखेची वैला की डोळा लागला पर्वती. नाही, एखाद्या तिथं सरळ गेला असावा, त्या ठिकाणी औषध ओळखत नसावा, किंवा पर्वतावर बसल्या बसल्या दमला असल्यामुळे त्या ठिकाणी डोळा लागला की काय, म्हणून हनुमंतराय येत नाही का असाही विचार केला. राक्षस कोणी मिळाले त्यात ती माया केली बहुत गोवून पाडिला हनुमंत कपिनाथ विटंबिला. अनेक राक्षस त्या ठिकाणी गोळा झाले असतील. माझ्या हनुमंताला त्यांनी येरावा घातला असन, काहीतरी त्याला फसवण्याचं काम केलं असन, त्या ठिकाणी त्याला त्या गुंतवण्याचं काम केलं की काय, म्हणून माझा हनुमंत आतापर्यंत येत नाही असंही वाटू लागलं. तो नबी राक्षसाची नाकळे सर्वता मायेसी जिंतून माया राक्षसी निज कार्याशी लादेलं. नाही, तसं होणार नाही. हनुमंत कोणाला आवरणार नाही, त्या मायेला तो बोलणार नाही. सर्व राक्षस त्या ठिकाणी जिंकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, पण काय येत नाही अजून. का उशीर लागला? औषधी ते राखत गंधर्व असती त्यत ती देखता कपिनाथ औषधी घेत पर्वती. अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंत असताना औषधाचं घेत असताना या गंधर्वानं काहीतरी त्या ठिकाणी कावा केला असावा. हनुमंताला गोवण्याचा प्रयत्न करता किंवा औषधी घेत नसतील, हनुमंत शांत बसणार नाही, त्या ठिकाणी युद्ध करीन असा काय प्रकार घडतो की काय? ती कळी मांडली ते घेऊन देती औषधी ते बळे मिसळून योद्धाते ती कपिते गोविले. म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराय औषध घेत असतील, हे त्या ठिकाणी राक्षस त्याला औषध घेऊन देत नसतील. दोघांच्या मध्ये भांडण करायचं मानला असन, त्या भांडणामध्ये हा वेळ लागला की काय, म्हणून माझा हनुमंत अजून येत नाही का काय? हे नगडे कपिसी क्षणे मारिल गंधर्वासी जगती तळी हनुमंतासी रणी योद्धासी न भिडवे. असंही घडणार नाही. हनुमंत कोणाला आवरणार नाही, त्याच तरी राक्षसांना कुठेही त्या ठिकाणी टिकाव धरून देणार नाही. या पृथ्वी तलावरती हनुमंतासमोर बिरणारा योद्धा कुणी नाही, म्हणून हनुमंतात का ना, पण येत का नाही हा वेळ त्या ठिकाणी का लागला? 14 सहस्र
बनकर 80,000 किंकर अशा प्रकारे माझ्या हनुमंताने एकाच वेळेला संपवले होते. अजून त्या ठिकाणं वेळ लागतो आहे. हनुमंत कोणाला आवरणार नाही, पण उशीर का लागला काहीच कळत नाही. अमित राक्षसांच्या पंक्ती क्षणे मारिल्या मारुती, ते गंधर्व पुढे किती क्षणे कपिपती निवटिल. आम्ही राक्षसांच्या पंक्ती आमच्या या हनुमंताला मारल्या होत्या. याच तर बापुड्याची काही किंमत आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी माझा हनुमंत एवढा बलवान असताना एवढा उशीर का लागला. नकळे काय पडली गोंती, लोटून गेली मध्यराती, हनुमान नयेची शीघ्र गती, रघुपती सचिंत. मध्यरात्र होऊन गेले आहे, वेळ बरा झाला, माझा हनुमंत अजून येत नाही. म्हणून प्रभू रामचंद्राला आता मात्र नक्कीच चिंता लागलेली आहे. मग राम काय म्हणतात. प्राणे वेंचल्या लक्ष्मणा, औषधीचे काय कारण, अश्रुपूर्ण झाले नयन, लक्ष्मण केवी वाचल. जर लक्ष्मणाचा प्राण गेला, माझ्या लक्ष्मणाचा जर प्राण गेला त्या ठिकाणं, मग त्या औषधी तरी करायची तरी काय, त्या औषधाचा उपयोग तरी काय. म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणं रडू लागले. तुमच्या बरोबर एवढं होतं ना विषय. आता लक्ष्मण काय केले, रणयुद्धाचे सांडिले, शक्ती भेदे सैन केले, मज मोकलिले संग्रामा. लक्ष्मणा रे काय बाबा केलं. या ठिकाणं मला या युद्धाच्या ठिकाणी सोडून दिलं. या ठिकाणं मला सोडून तू कुठे चालला लक्ष्मणा. तुझा दादा तुला हाक मारतोय, त्या दादाला हो दे रे बा. करुणे अद्भुत पुरुषार्थ, वाचविला शरणांगत, शक्ती केली प्रतिहत, शरणांगत तुझ आली. लक्ष्मणा आतापर्यंत खरं तो पुरुषार्थ केला रे बाळा. त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी त्राही करून सोडलं. ह्या शक्तीला त्या ठिकाणी थारा दिला आणि त्या ठिकाणी तोच तर सेन काय केलं. म्हणून राम त्या ठिकाणं दुःखी झाले, रडू लागले. शरणांगता शरण साच एक लक्ष्मणा, ब्रीद दाविले साच करुणा, शक्ती जलुना निजर दई. शरणांगताला शरण असणाऱ्या बाबा लक्ष्मणा, तो आपलं ब्रीद त्या ठिकाणी खरं केलं. त्या शक्तीला हृदयाच्या ठिकाणी जागा दिली. लक्ष्मणा एवढ्या मोठ्या मनाने त्या ठिकाणी हा आघात तू सहन केलास. विभीषण घातला पाठीशी, शक्ती धरिली पोटेशी, सौमित्र ख्याती केली आयसे, शरणांगता शरण्य. पहिला शरणाला विभीषण पाठीमाग घातला. लक्ष्मणा नंतर ही शक्ती तुला मुलीचं नातं लावून शरण आली, तिला छातीच्या ठिकाणी जागा दिली. शरणांगता त्या ठिकाणी रक्षण बाबा तो केलास. म्हणून राम रडू लागले. येरण जगात वहिली, येरे प्रवर्तली, येरांच्या भय भ्याली, देवनी आली तुझ शरण. लक्ष्मणा हे एकमेकाला त्या ठिकाणी घाबरले गेले. शक्ती त्या ठिकाणी घाबरली, विभीषण त्या ठिकाणी घाबरला गेला, तुला पाठीशी येऊन थांबला. शक्ती त्या ठिकाणी शरण आली, ती तुझ्या छातीत थांबली. ही एकमेकाच्या भिवून त्या ठिकाणी तुला दोन्हीही शरण आले आणि दोन्हीलाही त्या ठिकाणी तू साथ दिली रे बाळा. विभीषण पहिले शरणार्थी, पाठीशी घातला निश्चिती, सवेची शरण आली शक्ती, ते ठेविली त्वरित हृदयाची. विभीषण तुला अगोदर शरण आला,
त्या बिभीषणाला पाठीमाग जागा दिली, त्याच्यावर कुठला आघात होऊ दिला नाही. शरण ही शक्ती तुला त्याच रूपानं आली बाळा. त्या शक्तीला आपल्या हृदयाच्या ठिकाणं जागा दिली. लक्ष्मणा लक्ष्मणा म्हणून त्या ठिकाणी राम हाक मारू लागले. प्राण जाईल सर्वता परिणोपेक्षा वे चरणांगता. सौमित्र साच केले आता प्राणांत व्यथा साहोनी. प्राण गेला तरी हरकत नाही, प्राण गेला तरी 72, पण शरणांगताला त्या ठिकाणी बाजूला सोडलं नाही. लक्ष्मणा त्या ठिकाणी शरणाले असतात, त्या बिभीषणा करता त्या असतात ह्या शक्तीला हृदयामध्ये थारा दिला आणि त्या ठिकाणी एवढा आघात सहन केला. सोनी लक्ष्मणा जवळी हात पिटीत वक्षस्थळी. सौमित्र मांडिली रांडोळी मजशी का बोली बोले ना. लक्ष्मणाचं मुंडकं मांडीवरती घेतलं. लक्ष्मणाच्या असताना तोंडावरती तोंड प्रभू रामाला ठेवलं. लक्ष्मणा या ठिकाणी माझ्याशी बोलत का नाही? का रांडोळी मांडलेल्या लक्ष्मणा, तुझा दादा तुला हाक मारतो. लक्ष्मणा त्या हाकाला ओ दे रे बाळा. ये रे लक्ष्मणा साध देख बंधू रत्ना. मज सांडिले माझी राणा निष्ठुर मना करोनी. लक्ष्मणा ये रे बाळा, या ठिकाणी तुझा दादा तुला हाक मारतो. लक्ष्मणा या ठिकाणी मला सांडून जाऊ नको रे बाळा. मज सांडोनी दुकार दित रणी निघालासी त्वरित. माझे अपराध बहुत तू समत सहिले. लक्ष्मणा या दुःखाच्या दरीमध्ये मला सोडून जाऊ नको. अनेक तुला त्रास झाला असेल, माझ्याकडून अनेक अपराध घडले असतील. ते बाळा तू आतापर्यंत सहन केले लक्ष्मणा, आणि आज मात्र जमिनीला त्या ठिकाणी अंग टाकून दिलं लक्ष्मणा म्हणून हाक मारली. बहुसाल कटला शिवनी कष्ट करीशी अनुदिनी. पोटा फुले बांधोनी फळे आणोनी मज देशी. लक्ष्मणा कितीतरी त्रास सहन केला. अरण्यामध्ये तर त्या ठिकाणी तो सर थोडाही थांबला नाहीस. पोट त्या ठिकाणी बांधलं गेलं, एक फळही तू कधी खाल्लेलं नाही आणि आमची सेवा त्या ठिकाणी करत राहिला. लक्ष्मणा अरे मला सोडून तू कुठं चालला रे? शरण करीशी नित्य चरण सुरशी अवरात्र. नेत्रा न लगे अनु मात्र सावचित राम भजनी. लक्ष्मणा रात्र दिवस आमच्या पायाची सेवा केली. रात्रभर आमच्या पाय त्या ठिकाणी चुपीत होतास. रात्रभर तुला कधी झोप लागली नाही. दिवसभर त्या ठिकाणी आमचं संरक्षण करण्याकरता जात होतास. फळे मुळे आणून आम्हाला देत होतास. लक्ष्मणा रे बाळा हाक मारतो तुझा भाऊ त्याला आऊ दे रे. तुझे कट आठविता मज होतसे दुखावता. हृदय स्फोट व्हायला आता न देखता सौमित्र. लक्ष्मणा तुझ्या कष्टाची आठवण जर केली, तुझ्या गुणाची आठवण केली तर माझ्या हृदयाचा स्फोट होईल रे. लक्ष्मणा तुझा दादा तुला हाक मारतो, त्या दादाला सोडून जाऊ नको. मनवून निघाली लोटांगणी. सवेची सावध झाला मनी मी भ्रांत काय म्हणून कंदना लागून उठीला. असं म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मण त्या ठिकाणी काय करतो? राम सावध झाले. कोण माझ्या लक्ष्मण तो बघतो म्हणलं त्याच्याकडं. का म्हणे काय झाले येते कवना न्यायला सौमित्रा दे. दमनिया सकळ मोठे लोक पळते दमिना जो कोणी
माझ्या लक्ष्मणाचा नेण्याचा प्रयत्न करीन, शिक्षा लावीन लोकपाळा शिक्षा लावीन आणि माझ्या लक्ष्मणाला सावध करीन. प्रथुने दमिले दरिद्र दुहिले औषधी सामग्री मी त्याहून दमिना बानाग्रे सौमित्र शरीरे जवा उन उठे. अशा प्रकारे पृथ्वीराजा त्या ठिकाणी पृथ्वीचं दमन केलं होतं. त्याच्यापेक्षा मी त्रिजगती असताना त्या ठिकाणी जमीन कोरडी करीन, माझ्या लक्ष्मणाला सावध करीन. अगस्त्य ऋषीने निश्चित स्वशीला पंपती मी त्याहून करीन ख्याती त्रिजगती कोरडी. अगस्ती म्हणे समुद्र पेले होते, पण मी त्याच्यापेक्षा ख्याती काय करीन, हे त्रिभुवन सगळंच कोरडं करून टाकील. सौमित्राचे जीवन श्री अनुनी देईल जड करी तव करीन बोरे बाणधारे आपांची. जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाचा प्राण आणून देत नाही तोपर्यंत हे पाणी ह्या पाण्याचं असलं त्या ठिकाणी बोहरी करून टाकीन. स्वशील जव सत्य होय प्राण अन्यथा महावात प्रेरीन निश्चय स्वशील तेजासी. हे तेज असताना तेज या ठिकाणी हे तेजाला शिक्षा लावीन, माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये हे तेज प्रकाश भरीन, त्या ठिकाणी सावध करीन. महातुल्य बरडीला प्राचीन सकळ जवळ लक्ष्मणाचा निज प्राण सोय आपण आणून देई. अशा प्रकारे हा वाऱ्याने या ठिकाणी बंड मांडला, माझ्या लक्ष्मणाचा श्वास बंद केला, वाऱ्याला शिक्षा करीन, माझ्या लक्ष्मणाचा श्वास चालू करीन, लक्ष्मणाला सावध करीन. सगळ्याची आकाश सौमित्राच्या हृदया कसावकाश जवळ करी. आकाश पुकल्यास हृदय पुकल्यास तर आकाशीच तत्व सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी त्या पुकला शिक्षा करीन, माझ्या लक्ष्मणाची सावध करीन, असंही त्या ठिकाणी राम म्हणू लागले. सगळ्या देवा उडविला त्यांची सौमित्राचे सावयव ते लागव करीन. साऱ्या देवांची त्या ठिकाणी माव उडून टाकी त्याला शिक्षा करीन, माझा लक्ष्मण सावध करीन. दमणे देशांची पोकळी भरीला आनंद कल्लोळे जो सौमित्राचे कर्ण बेळे आवाळे निदे शब्द दिशाची पोकळी त्याला शिक्षा करीन, माझ्या लक्ष्मणाचा कानाच्या ठिकाणी भरी लक्ष्मणाला ऐकण्याचं काम चालू करीन. बाणे भर पाडोनी या सूर्याची हिरवाली तेजाची नेत्री लक्ष्मणाची भरीन. हो सूर्य देवाचं दैवत असताना डोळ्याच्या ठिकाणी अशा प्रकारे आहे, त्या सूर्याला शिक्षा करीन, त्याचं तेज काढीन, माझ्या लक्ष्मणाच्या डोळ्यामध्ये ते भरवीन, त्या लक्ष्मणाला पाहण्याच्या क्रिया चालू करीन, असे राम त्या ठिकाणी बोलू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जर अशी द्विविध अवस्था झाली, जर वाचायला लागलो तर कशाला वाचता तरी बरं, कशाला वाचता? ती चालली की तुमचा जीव गावरा झाला, गाव करतो ठेवते का इथं बसलेत माझ्यासाठी. काय देवकर काय वाचकाची सेवा करतील आणि सूचकाची सेवा परकाळे महाराजच करतील. सूचक नाही कोणती किती गोबी नंबर सांगा पानावरच त्यांची चौकून आहे. त्यांना विचाराय पण इंद्रे मंडली म्हणत. प्रभू रामचंद्र भगवान की जय. इंद्रे मांडीने बंडन निर्वळे केले बाऊ दंडन ठेवून या त्याचे तोंडन सबळ भुजदंड करिना. असणारी लक्ष्मणाची इंद्रदेवता म्हणजे जी असणारे भुजदंड आहेत, ही असणारी इंद्रदेवता आहे. इंद्रदेवतेने माझ्या लक्ष्मणाच्या भुजेच्या असणार ते नेलं असेल. इंद्राला मी शासन करीन आणि शासन करून त्याच्या ठिकाणी भुजेच्या ठिकाणी त्याचं असणारे अंश भरील.
यमचंचरे अजुगतीन सिन केली शरीराच्या तीन त्याची लावणी आख्या तीन अक्षय नित्यती सौमित्र. अशा प्रकारे असणारे आणखी असणाऱ्या त्या यमाने काय केलं म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती केली. ज्या ठिकाणी असणारं नरकपुत्र बाहेर पडलं जातं तिथलं असणारं जे तेज आहे ते जर यमाने नेलं असलं तर त्या यमाला शासन करील. लक्ष्मणाच्या ठिकाणी तेज भरून माझा लक्ष्मण सावध करील. ब्रह्मयाने केला निरदान कुंडला रती स्वानंदन त्याचा छेदून या बांधन अखंड नंद भारीना. ब्रह्मदेवाचं असणारं जे ठिकाण आहे बिंबीच्या ठिकाणी असणारी ब्रह्मदेवाची अवस्था आहे त्या ठिकाणचं जर तेज त्या ब्रह्मदेवाने हरण केलं असेल ब्रह्मदेवाला मी शासन करील. त्याच्याकडून तेज हिरावून गेल आणि माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी बरवील. केली उपेंद्रे लढून रोखतीन कुंडली गमना गमना चतीन त्याची लावण्या ख्यातीन उर्मिला पती उठविना. तशाच प्रकारे असणारे काय तर म्हणले चरणाची अवस्था सांगितलेली. त्या ठिकाणी असणारी गती खुंटलेली असणारा जो चंद्र आहे चंद्राची जी अवस्था मनाची असणारी अवस्था त्याला चंद्र देवता म्हणतात. आणि त्या चंद्राने जर मनाच्या ठिकाणची असणारी अवस्था हरण केली असेल त्या चंद्राला शासन करील. त्याच्याकडून तेज आणीन आणि लक्ष्मणाच्या ठिकाणी भरील. बळीने द्वार पाळ केला वामन त्रिविक्रमी बला. बळीने द्वार पाळ केला वामन विक्रमी बळा केला. केळोनी सौमित्रीच्या पावलांचा चालविन बघा चुके. बळीराजाने असणाऱ्या वामनाला काय त्या ठिकाणी द्वारपाळ केलंय. त्या वामनाने माझ्या लक्ष्मणाच्या असणाऱ्या तळपायाचं तेज नेलं असेल पावलाची असणारी गती खुंटवली असेल त्या वामनाला मी शासन करील. लक्ष्मणाच्या पावलात भरीन आणि लक्ष्मण तेज करील. नभे मांडिले द्वंद्वान निषेचे खुंटला शब्दान उठवणी त्याचा शून्यवादन अनाथ शब्द काढिना. हृदयाच्या ठिकाणची असणारी पोकळी ती असणारी आकाशाची असणारी काय ती अवस्था आहे. अशा ठिकाणी असणाऱ्या आकाशाने त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी दैत केलं असेल त्या आकाशाला मी शासन करील. त्याचं असणारं तेज हिरावून घेणे आणि लक्ष्मणाच्या ठिकाणी भरील. चंद्र पिढीनाचे रोगीन तरी वितन राहे उगीन सौमित्राचे मन नेले वेगीन मूर्छित करुणी राहिला. अशा प्रकारे तो असणारे काय तर चंद्र जो असणार आहे हृदयाच्या ठिकाणी मूर्छित अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहिलेला आहे. आईचे दंडी नामी त्याचीन सोय विसरून निजदार माचीन सांडून संकल्प विकल्पाचीन उठवीन सौमित्राची. असणार चंद्राने छेडन केलं तशा प्रकारे लक्ष्मणाच्या ठिकाणी असणारा संकल्प आणि विकल्प दोन्हीचा त्या ठिकाणी काही नाश करील आणि लक्ष्मणाच्या ठिकाणी त्याचं तेज भरील लक्ष्मणाला उठवील. ब्रह्मयाने बुद्धी केली मंदान उडविन त्याचे ब्रह्मपदान सौमित्राची निर्विकल्प शुद्धान स्वरूप बोध जव करी. ब्रह्मदेवाने या ठिकाणी विरोध केला असावा. ब्रह्मदेवाने असणारी त्याची बुद्धी भ्रष्ट केली. अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणारा ब्रह्मदेव आहे ब्रह्मदेवाचं असणारं पद नष्ट करील आणि त्याचं तेज काढून आणून लक्ष्मण त्या ठिकाणी भरील. पुत्र अहंकार केला क्षिणाम त्याची सोहमार करिनाम संवर्तक संहारून अंधरी स्वरूप जव सौमित्र. जो काय अहंकार असतो हृदयाच्या ठिकाणी अशा प्रकारे रुद्र अहंकार म्हणजे असणारी भगवान शंकराची असणारी ती देवता आहे. त्यांनी असणाऱ्या माझ्या लक्ष्मणाचा अहंकार क्षीण केला म्हणून त्या रुद्राला मी त्या ठिकाणी काय ते शासन करील. लक्ष्मणाच्या म्हणजे हृदयाच्या ठिकाणी तो असणारा अहंकार भरील. विष्णू येऊन आत्वरितान न करी सौमित्र सावा चित्तान तो करीन पदच्युतन सर्वगत देशोदडी. सगळ्या देवाचा देव अशा प्रकारचा असणारा विष्णू परमात्मा आहे. तो सुद्धा त्या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाला सावचित करीत नाही तर त्याचं जे असणारं पद आहे ते पद हिरवावून घेईन हिसकावून घेईन आणि लक्ष्मणाला सावध करीन. लक्ष्मणाचे विरह जाणान पूर्ण शोभला रघुन अंधनान अंतक अंतक होऊन धनुष्य बाणा सज्जिले. लक्ष्मणाचं त्या ठिकाणी राग आलेला आहे. माझा लक्ष्मण का सावध होईत नाही म्हणून अशा प्रकारची परिस्थिती रामाच्या ठिकाणी निर्माण झाली. राम रागवले आणि धनुष्यबाण सज्ज केला. मारीन राक्षस कळान जाळून हे जगत तिळ झाला क्रोधाने विकल्लोळान काळ काळ रघुवर. सर्व काळ क्षितितळ राक्षस पृथ्वी सर्वात मी नष्ट करील काळाचा काळ मी होईल अशा प्रकारे रामप्रभू रागवले गेले. अकळ मांडीला युगांतान लोक पळहाड बडितान रोम होता क्रोधान्वितान डोळे झाकी पळ रुद्र. अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाला विचार पडला
की जर असणाऱ्या रामप्रभूने संपूर्ण सृष्टीचा नाश केला तर पुन्हा सृष्टी कधी निर्माण करायची, अशा प्रकारे तो असणार ब्रह्मदेव चळचळ कापू लागला. ब्रह्म म्हणे काय झाले काळविन प्रळयात मांडले दुने कष्ट माझा ओढावले पुन्हा कष्ट सकळ ब्रह्मडर. त्यावेळेस म्हणजे रामाला काही याड लागलं का काय, म्हणले काय झालं, म्हणले काळा काळ. काळा काळ म्हणजे ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट घडली पाहिजे, मरायच्या टायमालाच मेलं पाहिजे. कधी मरायचं म्हणल्यावर तसं जमतं का, म्हणजे राम याड लागला काय, सर्व पृथ्वीचं आता नष्ट करायचं आणि पुन्हा मी पृथ्वी कधी निर्माण करणार. होत सकळ आडदरान पळती मरकटे सैराम ते कुणी थोर थोरान वानर वीर पुढे झाले. अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी विचार पडलेला आहे. तेवढ्यामध्ये जे काही थोर असतात ना, निष्ठावंत भक्त जे असतात ना, ती देवाला बोलायला भेटत नसतात. अशा प्रकारचे निष्ठावंत वाढणारे असणारे त्या ठिकाणी रामाच्या समोर गेले आणि काय म्हणू लागले. निळाली जांबवंतान अंगत सुग्रीव कपीनाथन विभीषण चरणांगतन श्री रघुनाथ प्रार्थिती. अशा प्रकारे त्या ठिकाणी बिभीषण, सुग्रीव, जांबुवंत अशा प्रकारे त्या ठिकाणी रामाच्या जवळ गेलेत आणि रामाची प्रार्थना करू लागले. रामा तुम्हाला काही वेळ लागलं का काय, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही क्रोधिष्ठ झालात, एवढं कशामुळे तुम्ही रागवलात. पूर्ण अवतार राम राव अक्रळी करू नये प्रळय कांपतचे ब्रह्मदेव नव सृष्टी पाव करवे. असे पूर्ण अवतार असणारे प्रभू रामचंद्र आहेत आणि असणारी पृथ्वी म्हणजे सर्वाच्या ठिकाणी पृथ्वीचं सुद्धा आयुष्य ठरलेलं आहे बरं का. एका दिवशी पृथ्वीचा सगळा काही लय होतो, पण त्याचं ते आयुष्य संपल तेव्हा झालं तर जमतं. अकाळी म्हणजे त्या टायमाला काळ नसताना त्या ठिकाणी काळ बनायचं हे योग्य नाही. अक्रळ प्रळ करितान बोल लागेल व्रतान तू सकळांत पाळितान निरपराध घातान करू. अकाळी म्हणजे ज्या टायमाला काळ अशा प्रकारे तू या ठिकाणी तू काळाचा काळ झालास आणि निरापराधे कुणाचा काही अन्याय नसताना सर्वांनाच नष्ट करणं हे योग्य नाही रामा. एकाचे अपराधासाठी संवरण सकळ त्रुटीन ते प्रतिपालनाची गोष्टीन केवी जगजेटी बोलावी. अशा प्रकारे म्हणले एकाच्या अपराधा करतात संपूर्ण असणाऱ्या सृष्टीचा नायनाट करायचा, मग त्या ठिकाणी तू असणारं जगाचं पालन असं कसं काय तुला म्हणावं. तू जनकाचा सकळांचा पिता पितामहाचा निरपराध निजबळांचा संवार कैसा करीतोसी. असे पिता पितामहाचा पिता अशा प्रकारे तू सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारे सकळ देवाचा हा देव बळ्या माझा पंढरीराव अशा प्रकारे काळ वेळ नसता या ठिकाणी सर्वांचाच नाही नाट करायचा. मग इथं पूजेला कोणी येईन का जर रामाने असं ठरवलं तर. म्हणून धरले दोन्ही चरणा नक प्रयोज गुणी बाणान तू कृपाळू रघुनंदन क्रोधोपशमान करी राम. असे श्रेष्ठ असणाऱ्या भक्तांनी काय रामाचे पाय धरले, तू कृपाळूच असणाऱ्या रामा आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व जरा मनाच्या ठिकाणी विचार कर आणि सर्वावर तू कृपाळूपणा निर्माण कर. भक्तजनाचा कृपाळून श्रीराम दीन दयाळून ओळला कृप कल्लोळान प्रमत पाळ श्रीमान. असे भक्तजनाचा कृपाळू अशा प्रकारे असणारे तू ओळला प्रणत पाळ सर्वांचं पालन करणारा असा असणारा तो राम. तृषार्थचा धीर चातकान देखताची एकायकान वर्षोनिया कुपया उपा पिवकान निवविले देख दळतोय. अशा प्रकारे त्या ठिकाणची असणारी परिस्थिती काय झाली की असणाऱ्या दुष्काळाच्या ठिकाणी असणारं कृपळ चातक नावाचं पक्षी असणारं पावसाच्या पाण्याशिवाय दुसरं पाणी पित नाही. अशा त्याच्या तहानेच्या वेळेला त्या ठिकाणी म्हणले काय ते पावसाने ज्याप्रमाणे कृपा करावी तशा प्रकारे मेघासारखी कृपाळू असणारा प्रभू रामचंद्र आणि तू आता कशा प्रकारे बोलतोय. निज भक्ताचे वचनान उल्लंघित रघुनंदनान केले हृदयाचे उपासमानान भक्त वगणना न करीची.